परंपरेने, वारसा हक्काने बराच काही ऐवज पुढच्या पिढीतील भाग्यवंतांना मिळत असतो. शंकरला सुद्धा राणवलीचा एक प्रचंड मोठा वाडा वारसा हक्काने मिळणार होता. ऐकूया रत्नाकर मतकरी यांची कथा वारस. ऐकूया. कधी कधी वाटतं की या आयुष्याला अर्थच नाही. अर्थ शोधण्याचा आपण एकसारखा प्रयत्न करतो. आपल्या परीने अर्थ लावतो, आडाखे बांधतो, अनुभवावरून काही अनुमाने काढतो, सिद्धांतांच्या चौकटी स्वतःभोवती उभारतो. काय म्हणजे यश आणि काय म्हणजे अपयश याचे आपल्या कल्पनेप्रमाणे हिशोब मांडतो. त्या हिशोबांच्या आधाराने यशस्वी होण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी रक्ताचं पाणी करून धडपड करतो. एका मर्यादेत यशस्वी होतो. मग स्वतःलाच सांगतो की मी बुवा असा. इतरांना पटवतो की मी हा असा, माझी आई अशी, माझे वडील असे, हे आमचं खानदान, हे आमचं सत्व, हे आमचं तत्व, आम्ही म्हणजे असे, आम्ही असे वागणार, दुसरी दिशा आमची नाही, आम्ही असेच चालणार, प्राण गेला तरी बदलणार नाही, वगैरे वगैरे. खूप खूप सारं अगदी खरं खुरं असतं. निदान आपल्याला तरी ते तसं खरं खुरं वाटत असतं. आपल्यापुरतं ते अगदी कालत्रयी बदलणार नसतं. आणि एकदम काहीतरी घडतं, वरवर पाहता अगदी क्षुल्लक वाटणारं, सहजपणे घडून जाणारं. आणि मग पाहावं तर ही क्षुल्लक गोष्टच सारं जीवन उद्ध्वस्त करून टाकते. आपल्याला आजवर कळलेल्या आयुष्याचा अर्थ चुकीचाच होता असं जाणवून देते. पण तोवर फार उशीर झालेला असतो. कुठे चुकलं हे समजायच्या आतच सारं काही पार हाताबाहेर गेलेलं असतं. इतकी वर्ष एकाच दिशेने चालल्यामुळे दुसरी दिशा जणू समजतच नाही. दुसरा अर्थ पटत नाही. नवीन कल्पनांच्या नव्या चौकटी पुन्हा उभारणं सोपं नसतं. मग काय करावं तेच समजत नाही. आपण नुसते हताश होतो, हतबल होतो, निमूड होतो आणि मनाची शांती कायमचीच गमावून बसतो. आणि हे होतं एखाद्या साध्याशाच प्रसंगाने. वाटतं की हा प्रसंग सहज टाळता आला असता. पण एखाद्या छोट्या मुलाने ज्याला चेंडू म्हणून लाथ मारावी, तो फुटायची वाट पाहणारा टाईम बॉम्ब निघावा आणि त्याने त्या मुलाला जन्माचं अपंग करून टाकावं, तितक्या सहजपणे आपण या प्रसंगात ओढले जातो आणि त्यातून बाहेर पडताना कायमचे जायबंदी होऊन बसतो. आता प्रसंग किती साधा पहा. शंकर बरोबर त्याच्या गावी जाऊन येण्याचा, बस एवढाच. शंकर माझा अगदी जवळचा मित्र, वयाने माझ्याहून 2-3 वर्षांनी लहान. आमची केवळ मैत्रीच होती असं नाही, चांगला घरोबा होता. शंकरचे वडील रामदादा माझ्या वडिलांचे अगदी निकटचे स्नेही. दोघांच्याही घरची परिस्थिती उत्तम. पण माझ्या जन्मानंतर लगेच आमच्या घराला दुर्दैवाचा फटका बसला. माझ्या वडिलांनी एकाएकी आत्महत्या केली. कारण नीटसं ठाऊक नाही, परंतु ते चांगले वकील होते. कुठल्या तरी अशिलाने फसवल्याची त्यांनी हाय खाल्ली आणि त्याच धक्क्यात आत्महत्या केली असं आईने एकदा मला सांगितलं होतं. ते सांगताना तिची जी काही विलक्षण दयनीय अवस्था झाली होती ती पाहिल्यावर पुन्हा कधीही हा विषय तिच्याकडे परत काढण्याचं मला धाडस झालं नव्हतं. घरातलं मिळवतं माणूसच असं एकाएकी गेल्यानंतर आईवर आकाश कोसळलं. त्यातून लहान मूल पदरात. घरात शिल्लक नावापुरतीच
2 वेळच्या अन्नाची पंचाईत पडावी अशी परिस्थिती. पण या परिस्थितीत शंकरचे वडील आमच्या मदतीला धावले. गेलेल्या मित्राच्या स्नेहाला जागून त्यांनी आमच्या कुटुंबासाठी सारं काही केलं. आई 4 पैसे मिळवीत असे, पण खरं चालायचं ते शंकरच्या घरून जी मदत यायची तिच्यावरच. माझं शिक्षण पुरं होईपर्यंत शंकरच्या वडिलांनी आम्हाला मदत केली. मी स्वतःच्या पायावर उभा राहिलो तेव्हाच त्यांनी मदतीचा हात सोडला. आजच्या काळात मित्राच्या कुटुंबियांसाठी एवढं करण्या इतकी माणुसकी कोण दाखवेल? शंकर नोकरीला लागला. ते पाहायला रामदादा हयात नव्हते. 8-15 दिवसांच्या आजाराचं निमित्त होऊन ते गेले. पण त्यांनी आपल्या घरासाठी आणि मुलासाठी चांगली तरतूद करून ठेवली होती. शंकरला दुसरं भावंड नव्हतं, पण घरात इकडच्या तिकडच्या नातेवाईकांना आणि आश्रितांना काहीही तोटा नव्हता. एका परीने आम्ही त्यांचे आश्रितच होतो, नाही का? त्यांच्या घरात राहत नव्हतो इतकंच काय ते. पण शंकरने कधीही मला आश्रितासारखं वागवलं नाही. त्याची माझी लहानपणी जमलेली मैत्री दिवसेंदिवस अधिकच दाट होत गेली होती. त्या दिवशी रात्री शंकर अचानक घरी आला आणि म्हणाला, श्याम, उद्या सकाळी राणवलीला जायचंय. राणवलीला? अरे, मध्येच काय काढलंस? मी विचारलं. राणवली शंकरचं मूळ गाव असल्याचं मी त्याच्या तोंडून ऐकलं होतं, परंतु लहानपणी वडिलांबरोबर एखाद्या वेळेला तो तिकडे गेला असेल नसेल. गेला असल्यास त्याला ते अजिबात आठवत नव्हतं. राणवली तसं लहानसं खेडं होतं आणि हमरस्त्यापासून बरंच आत होतं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या रानवट खेड्यात शंकरच्या पूर्वजांनी एक मोठा थोरला वाडा बांधून ठेवला होता. शंकरचे एक वृद्ध काका तिथे राहत असत. एका दुसरा कामसू नोकर ठेवून ते कसं बसं चालवीत. पिढीजात उत्पन्नावर भागवीत. अरे, आमचे ते काका वारले नाहीत का? शंकर अगदी सहजपणे म्हणाला. नात्यातला माणूस का होईना, पण त्याला कधी पाहिलेलं नसलं तर त्याच्या मृत्यूचं काय दुःख होणार? सांगितलं होतंस तू मला, पण त्याला 15 दिवस होऊन गेले. आता जाऊन तू काय करणार? अरे, आत्ताच तर खरं काम आहे. मला एक लखोटा दाखवत शंकर म्हणाला. वकिलांचं पत्र आलंय. तुला? मी आश्चर्याने विचारलं. मग? अरे, या काकांचे वारसदार एकटे माझे वडील. आता ते नाहीत, म्हणजे त्यांच्या पाठीमागे मीच वारस त्या वाड्याला. कमाल आहे. राणवलीच्या एका वाड्याचा शंकर एकाएकी मालक बनला. या प्रकाराची मला खूप मौज वाटली. बघ लेका, मुंबईत जागेची इतकी टंचाई आहे. 2 खोल्या मालकीच्या होता होता पुरे वाट होऊन जाते. आणि तुला तुला एक अख्खा वाडाच्या वाडा मिळालाय. अरे लेका, ओनरशिप बेसिस. हो, पण तो राणवलीला, मुंबईत नव्हे. त्यातली एक खोली जरी मुंबईत मिळती ना तरी खूप झालं असतं. आम्ही यावर दोघेही हसलो. पण तिकडे जाण्याचं काय म्हणत होतास? हसण्याचा भर ओसरल्यावर मी विचारलं. अरे बाबा, वकिलांना दर्शन देऊन यायचंय. काकांचं व्हील आहे त्यांच्याकडे. त्यांना मीच वाड्याचा वारसदार याची एकदा समक्ष पाहून खात्री करायची. शिवाय तिथे काम करणारा जो माणूस आहे त्याची काहीतरी व्यवस्था करायलाच हवी ना. आमचे वकील साहेब उद्या राणवलीत असणार आहेत, तेव्हा उद्याच मी तिथे यावं असा त्यांचा आग्रह आहे. नाहीतर सारं लांबणीवर पडेल. येशील ना तू माझ्याबरोबर? माझ्या एकट्याच्यानं असलं काही निभावायचं नाही. तुझ्यावर माझा सगळा भरोसा आहे. हे खरंच होतं. आजवर प्रत्येक महत्त्वाच्या कामात मी शंकरला हातभार लावित आलो होतो.
तेव्हा यावेळेला नाही म्हणणं मला शक्यच नव्हतं आणि तशी गरजही नव्हती. राणवलीला जाऊन येण्यात असं काय मोठं माझं नुकसान होतं. शिवाय शंकरला अचानक आकाशातून पडल्यासारखा मिळालेला हा वाडा आहे तरी कसा हे पाहण्याची मला उत्सुकता होतीच. उगाच टंगळमंगळ करू नकोस. मग येणार ना? उद्या सकाळची गाडी आहे, शंकर म्हणाला. मी जायला तयारच होतो. 1-2 दिवस तेवढेच पिकनिक. किती भयंकर गोष्टीचे मुखडे, किती साधेसुधे असतात. कुठे जायचंय एवढंच आपल्याला ठाऊक असतं, पण आपण कुठे पोचणार हे फक्त नियतीलाच ठाऊक. तिने आपल्यासमोर काय वाढून ठेवलेलं आहे हे आपण कसं जाणू शकणार? आईला विचारून सांगतो, मी शंकरला म्हटलं. का कोंडणे, माझ्याच्याने एकदम होय म्हणवे ना. पण माझं वाक्य पूर्ण होण्याच्या आत शंकर स्वयंपाकघरात धावला आणि आईला म्हणाला, आई, मी श्यामला घेऊन जातोय उद्याच्या उद्या राणवलीला. त्याने तिला कामाची सविस्तर कल्पना दिली. आई हसतमुखाने म्हणाली, अरे मग जा की घेऊन, मला काय विचारतोयस? तुमच्या लेकाला तुमची परवानगी हवी. शंकर माझी थट्टा करत म्हणाला. माझं आईवरचं प्रेम हा सर्वांच्या थट्टेचा विषय होता. आईला विचारल्याशिवाय मी कुठलीच गोष्ट करीत नसे, कुठेही जात नसे. आईच्या मनाविरुद्ध काहीही करायचं नाही असं मी अगदी पक्क ठरवलं होतं. आणि ते स्वाभाविकच नव्हतं का? आईने ज्या खस्ता काढून मला वाढवलं त्यांना तोड नव्हती. माझ्या जन्मानंतर लगेच बाबा गेले. इतक्या तरुण वयात आई वेडेवाकडं वाकू शकली असती, पण सगळं सुख बाजूला ठेवून तिने माझा सांभाळ केला. अशी आई मिळायला भाग्य लागतं. तिच्या उतार वयात तिला कष्ट पडू नयेत याची काळजी मी नाही घ्यायची तर आणखीन कुणी घ्यायची? पण आई, तू 2 दिवस एकटी कशी राहशील? आहेत रे शेजारी पाजारी. आणि 2 दिवसात काय होणार आहे? आणि रोज संबंध दिवस तू ऑफिसला जातोस तेव्हा रे, तेव्हा. आईनेच असं म्हटल्यास नंतर मग प्रश्नच उरला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि शंकर राणवलीकडे जाणाऱ्या गाडीत बसलो. प्रवास दिवसभराचा होता, शिणवणारा होता. पण गप्पा मारताना, खाता पिताना, हसता खिदळताना आम्हाला प्रवासाचा शीण बिलकुल जाणवला नाही. दुपार टळून गेल्याचं लक्षातही आलं नाही. पण गाडीतून उतरलो आणि ऊन कलू लागलेलं दिसलं. मनाला किंचित उदासवाणं वाटू लागलं. पोचण्याचं ठिकाण जवळ येत चाललं म्हणून असावं. आधी नवख्या ठिकाणी जाताना थोडं अवघड वाटतंच. त्यातून हे ठिकाण असं की तिथे आमची वाट पाहणारं मायेचं माणूस कुणीही नव्हतं. शंकरच्या नात्याचे होते तेही आता जिवंत नव्हते. आम्ही एसटीत चढलो तेव्हा आमच्या गप्पा आपोआप थांबल्या होत्या. तासाभराच्या प्रवासानंतर आम्ही एसटीतून उतरलो तेव्हा चांगलीच संध्याकाळ झाली होती. आम्ही क्षणभर इकडे तिकडे पाहत राहिलो. एवढ्यात एक मध्यम वयाचे गृहस्थ पुढे आले आणि म्हणाले, मुंबईहून आलात का? शंकरराव का? आम्हाला हायसं वाटलं. या आडगावात कुणीतरी ओळख दिली म्हणायची. ते गृहस्थ वकील होते. शंकर पत्रात लिहिल्याप्रमाणे नक्की येईलच अशी आशा बाळगून बिचारे एसटी स्टँडवर त्याची वाट पाहत उभे होते. आम्ही खरोखरच आल्याचं पाहून त्यांना आनंद झाला. वाडा अजून 1.5-2 मैल आत, रानातच म्हटलं तरी चालेल असा होता. पण वकील साहेबांची सोबत मिळाल्यामुळे आम्हाला तिथवर कसे पोचू याची काळजीच राहिलेली नव्हती. वकील साहेब चांगले वाटले. गृहस्थ तसा आतल्या गाठीचा नव्हता, पण फारसा बोलघेवडाही नव्हता.
थोडाफार मख्खच, जेवढ्यास तेवढं बोलणारा होता. मनातलं कळणार नाही अशी चेहऱ्याची एकूण ठेवण होती. मुद्रा करारी, काहीशी रागीटच होती. नजर भेदक होती. त्यांच्यापुढे आम्ही अगदीच पोरसौदा होतो. तरीही ते शंकरला आणि त्याचा मित्र म्हणून मला अदबीने वागवत होते. त्यांच्या या वागण्याने आम्हाला थोडंसं संकोचल्यासारखं होत होतं, एवढं मात्र खरं. वाट रानातली होती. काही काही ठिकाणी तर छोटीशी पायवाट दगडांमधून जात होती. एवढंच. बाकी आजूबाजूला किर्र शांतता होती. पाहता पाहता गपकन काळोख पडला आणि काहीच दिसेनसं झालं. मध्येच एखादं झुडूप काजव्याने मढवल्यासारखं चकाकू लागे, नाहीतर एखाद्या खोपटातला दिवा लुकलुके, तेवढंच. वकील साहेबांनी बॅटरी आणली होती. तिचा उजेड पुढच्या पाऊलवाटेवर पडत होता. पाऊलवाटेने एकामागे एक चालताना एकमेकांशी बोलणं जमत नव्हतं आणि बोलण्यासारखं काही सुचतही नव्हतं. पायाखालून एखादा दगडगोटा सुटून घरंगळत होता. त्याचा आवाज किंवा खाली वस्तीतल्या एखाद्या कुत्र्याचं भुंकणं सोडलं तर सारं अगदी शांत होतं. त्यामुळे आमच्या चपलांच्या चर चर अशा आवाजाची आम्हाला मोठी सोबत वाटत होती. हळूहळू काही लहान लहान घरं लागली आणि कुठे कुठे दिव्याचा उजेड दिसू लागला. आम्ही वस्तीत आलो होतो, पण वकील साहेब कुठेही थांबले नाही. ते आपले बॅटरी घेऊन पुढेच चालले होते. होता होता वस्ती मागे पडली. पुन्हा झाडी सुरू झाली. आता रातकिडेही मोठमोठ्याने किरकिरू लागले होते. एकाएकी वकील साहेब थांबले. समोर बॅटरीचा उजेड टाकीत ते म्हणाले, आला वाडा. बॅटरीच्या प्रकाशात वाड्याचं ते धूळ चांगलंच प्रचंड वाटत होतं. अर्थात तेवढ्या अपुऱ्या उजेडात आकारमानाची काहीच कल्पना येण्यासारखी नव्हती. दारातूनच वकील साहेबांनी आरोळी ठोकली, शिवरामा रे, अरे ए शिवरामा. तशी कंदिलाचा उजेड आतून बाहेर सरकताना दिसला आणि त्या मागोमाग कंदील घेतलेली शिवरामाची धनुष्यासारखी वाकलेली आकृती बाहेर आली. आम्ही आत गेलो. शिवरामाने हातपाय धुवायला पाणी दिलं आणि तो जेवणाच्या व्यवस्थेला लागला. आम्ही माडीवर गेलो. शिवरामा कंदील आणि पाण्याचा तांब्या भांड घेऊन पाठोपाठ हजर झाला. शिवरामा म्हणजे एखाद्या ठिकाणी मनापासून काम करता करता उमर घालवणाऱ्या विश्वासू चाकराचा अगदी दुर्मिळ नमुना होता. मनातल्या मनात मला शंकरचा हेवा वाटला. अशा विलक्षण सेवावृत्तीच्या माणसाचा तो अचानक धनी झाला होता. आम्ही तिघेही पाणी प्यायलो आणि काय बोलावं ते सुचेनासं होऊन एकमेकांकडे पाहत बसलो. मी असाच आपला वाड्याविषयी, हवामानाविषयी किंवा असंच काहीतरी फालतू बोलणार होतो. इतक्यात माझी नजर वकील साहेबांकडे गेली आणि मी गप्प झालो. त्यांना काहीतरी बोलायचं असावं, पण ते कसं बोलावं या विचारात ते पडले होते. काही क्षण असेच गेले. वकील साहेबांची अस्वस्थता शंकरच्याही लक्षात आली. त्यांच्या बोलण्याची वाट पाहत तो नुसताच चुळबुळ करत राहिला. मग ते एकदा खाकरले आणि पुन्हा गप्प बसले. वातावरणातील ताण कमी व्हावा म्हणून मी खिशातून सिगरेटचं पाकिट काढलं आणि त्यांच्यासमोर धरलं. त्यांनी मानेनेच नकार दिला, पण ते बोलू लागले. हे बघा शंकरराव, तुम्ही गैरसमज करून घेणार नसलात तर तुम्हाला काही सांगायचंय. सांगा, शंकर सिगरेट पेटवत म्हणाला. या वाड्याचा शेवटचा मालक तुमचे काका, म्हणजे वारसा हक्काने तुम्ही इथले मालक. माझ्या मृत अशिलाची इच्छा त्याच्या वारसाला मिळावी ही,
आणि ती पुरी करणं हे माझं कर्तव्य. वकील साहेब अगदी अस्सल वकिलासारखे बोलत होते. तुमच्यावर माझा विश्वास आहे. तुम्ही म्हणता त्या अर्थी तुम्हीच शंकरराव याविषयी मला शंका नाही. शिवाय माझं पत्रही तुम्ही सोबत आणलेलं आहे, तेव्हा संशयाला जागाच नको. शंकरकडे भेदक नजरेने पाहत वकील साहेब म्हणाले, पण तरीही तुम्हीच या वाड्याचे खरे मालक आहात ह्याचा आणखीन एक पुरावा मला उद्या सकाळपर्यंत आपोआप मिळेल. पुरावा? कसला? लहान होत चाललेला कंदील मोठा करत मी लगेच विचारलं. हा वाडा एरवी फार चांगला आहे. इथे आजूबाजूला पाहत आवाज लहान करत वकील साहेब म्हणाले, इथे तसलं फारसं काही नाही आहे. फारसं काही नाही म्हणजे थोडेफार आहे? मी विचारलं. हो, म्हणजे वाडा जवळजवळ 300 वर्षापूर्वीचा. तेव्हा त्यात अगदीच काही नसेल असं कसं होईल? पण अगदी क्वचित अवसे पुनवेलच ते दिसतं, आणि ते देखील दुसऱ्या कुणाला नाही, फक्त वाड्याच्या मालकालाच. ठीक आहे, आम्ही काय इथे राहणार नाही आहोत. तेव्हा अवसे पुनवेलाही? शंकर वरवर बेपरवाई दाखवत म्हणाला. नाही, वाड्याच्या मालकाला पहिल्या रात्री तर ते हटकून दिसतंच. जणू या वाड्यात जे काही आहे ते वाड्याच्या खऱ्या मालकाशी आपली तात्काळ ओळख करून घेतं. शंकर एकदम ताडकन उठून उभं राहिला. शंकर, अरे! मी त्याला खाली बसवलं. मला नाही राहायचं या वाड्यात. शंकर पुन्हा उठून उभा राहत म्हणाला, एक रात्र सुद्धा नाही. मी आत्ता चाललो. गावात एखादी खाणावळ असेल ना? नाही शंकरराव, तुम्हाला एक रात्र इथे काढलीच पाहिजे. वकील साहेबांच्या आवाजात जरब होती. इथून पळून गेलात तर या वास्तूचा अपमान होईल. ही वास्तू आज आपल्या मालकाचं स्वागत करणार आहे, आपलं रहस्य तिच्यासमोर उघड करणार आहे, आणि तुम्ही करंटेपणाने तिला झिडकारून पळून जाणार. शंकर खाली बसला. त्याने पुन्हा सिगरेट पेटवली. नाही शंकरराव, आत्तापासून तुम्ही या प्रचंड ऐतिहासिक वास्तूचे मालक झाला आहात. या मालकीला शोभेल असा धीटपणा तुम्ही दाखवायला हवा. घाबरू नका, तुम्हाला काहीही होणार नाही. ही वास्तू आपल्या मालकाचा तिरस्कार करत नाही, त्याच्यावर प्रेम करते. ती त्याला अपाय करणार नाही. मात्र तुम्ही जे काही दिसेल ते तोंडातून चकार शब्द न काढता बघायचं, सहन करायचं. बस. आजची रात्र, आज जे घडेल ते उद्या सकाळी मला सांगा. माझी त्यावरून खात्री होईल की तुम्हीच इथले अस्सल वारसदार आहात, रामदादांचे चिरंजीव आहात. त्यांनी वडिलांचं नाव घेताच शंकर थोडा ताळ्यावर आला. शिवाय वकील साहेबांच्या स्वरातल्या आर्जवाचाही परिणाम झाल्याशिवाय राहिला नाही. ठीक आहे, राहीन मी आजची रात्र. मी काय एवढा भित्रा नाही आहे, शंकरने त्यांना नाखुशीने सांगितलं. शिवाय माझा मित्र आहेच माझ्याबरोबर. हो, ते आहेतच, वकील साहेब म्हणाले. पण प्रत्यक्षात त्यांचा काही फारसा उपयोग होणार नाही. कारण आज जे घडेल ते या वाड्याच्या मालकाशिवाय, अस्सल वारसदाराशिवाय दुसऱ्या कुणालाच दिसू शकणार नाही. काहीही करा, पण आजची रात्र तेवढी निभावून न्या. उद्या कुठेही जायला तुम्ही स्वतंत्र आहात. माझा स्वभाव मूळचाच थोडा अश्रद्ध आहे. या जगात एका आईशिवाय दुसऱ्या कुणालाच मी फारसं मानत नाही, अगदी परमेश्वराला सुद्धा. मग भूतांचं तर नावच नको. तेव्हा वकील साहेबांची टर उडवण्यासाठी मी विचारलं, काय हो, तुम्ही सांगितलं ते खरं आहे का? तर माझ्या स्वरातल्या थट्टेकडे दुर्लक्ष करून वकील साहेब म्हणाले,
प्रत्येक पिढीचा हा अनुभव आहे, इतिहास आहे. शंकररावांना विचारा सकाळी, काय छाती आहे त्यांची हे खोटं म्हणण्याची. वकील साहेब असेच बोलत राहिले तर शंकरचा धीर अधिकच खचेल अशी मला काळजी पडली. पण एवढ्यात शिवरामा वर येऊन जेवण तयार असल्याचं सांगून गेला आणि वकील साहेब जायला निघाले. ते वाड्यावर न थांबता गावात उतरले होते, तिथे जाणार होते. आम्हाला बेस्ट ऑफ लक असं म्हणून त्यांनी आमचा निरोप घेतला आणि ते काळोखात दिसेनासे झाले. जेवण करून आम्ही वर आलो तर काय, आमची अंथरुणं घालून तयार, मात्र ती 2 वेगवेगळ्या खणात. आम्ही हताशपणे एकमेकांकडे पाहिलं. थोड्या वेळाने शिवरामाही निघून गेला. तो कधीच वाड्यावर राहत नसे. वाड्यापासून हाकेच्या अंतरावर त्याचं खोपट होतं आणि त्याचा नातवंडांपर्यंतचा संसार होता. त्याला थांबवून घ्यावं असं फार वाटत होतं, पण आम्ही त्याला जाऊ दिलं. मात्र त्याची सोबत गेल्यावर फार एकटं एकटं वाटू लागलं. तो जाताच आम्ही पहिली गोष्ट कुठली केली तर 2 पलंग एका खणात आणून जोडून ठेवले. मग माझ्या सामानातून मी एक ब्रँडीची बाटली काढली. शंकरला म्हटलं, चल थोडी थोडी घेऊया. शंकरने विचारलं, आत्ता? अरे जेवणानंतर? काही हरकत नाही रे, मी म्हटलं. थोडी ऊब तर येईल, अंगात तरतरी येईल, भीती भीती सगळं पळून जाईल डोक्यातून. शंकरला ते पटलं. या क्षणी भीती वाटू नये म्हणून काहीही करण्याची त्याची तयारी होती. माझ्या भरोशावर तो इथवर आला होता. त्याचं भलतं सलतं काही होऊ न देता त्याला सांभाळून घरी नेण्याची जबाबदारी माझ्यावर होती. शिवाय प्रत्यक्षात काही दिसलं नसतं तरी केवळ भीतीने हा मुलगा कामातून गेला असता. वकील साहेबांना तरी हे सांगण्याची काय गरज होती? नसतं सांगितलं. नसतं सांगितलं तर शंकर सुखाने झोपला नसता का? पण एका अर्थी त्याचंही बरोबर आहे. त्यांनी शंकरच्या मनाची तयारी केली होती, त्याला सावध राहण्याची सूचना दिली होती. ब्रँडी पिता पिता शंकरला हळूहळू धीर येऊ लागला. मी इकडच्या तिकडच्या अवांतर गोष्टी बोलून त्याला खुलवू लागलो. श्याम्या, तो चढत्या नशेत मला म्हणाला, समजा समजा मला काही दिसलंच नाही तर रे. अरे काहीही दिसणार नाही, 100%. भूतभीत काही नाही येत रे ह्या जगात. मी त्याला धीर दिला. पण न दिसून चालायचं नाही, काहीतरी दिसायलाच पाहिजे. कशाला? भीती वाटते ना तुला? नाही रे, पण काहीच दिसलं नाही तर त्या वकील साहेबांना पटायचं नाही ना की मी या वाड्याचा अस्सल वारसदार आहे म्हणून, रामदादांचा मुलगा आहे म्हणून. मग ब्रँडीमुळे शंकरचे डोळे तल्लख झालेले दिसत होते, कारण हा मुद्दा मलाही इतका वेळ सुचला नव्हता. अरे काही दिसलंच नाही तर काय? वाड्याच्या मालकीबाबत रिस्क घेऊन चाललं नसतं. ब्रँडी पिऊन माझी कल्पनाशक्ती आता तरल झाली होती. आपण काहीतरी रचून सांगूया रे त्यांना, मग तर झालं. सकाळचं सकाळी पाहूया. मी त्याची समजूत घातली. थोडी म्हणता म्हणता आम्ही भरपूर ब्रँडी रिचवली, इतकी की कधी नशा चढली आणि कधी गहाड झोप लागली हे आम्हाला कळलं देखील नाही. शेजारचा कंदील लहान होत होत केव्हा तरी मालवला गेला. सकाळी जाग आली तेव्हा अंगावर उन्हाचा पट्टा ओढला गेला होता. माझ्या पलीकडे शंकर घोरत पडला होता. खाली शिवरामची चाहूल लागत होती. मी शंकरला उठवलं. जागा होताच प्रथम त्याला आपण कुठे आहोत हेच समजेना. मी सविस्तर समजवल्यानंतर तो हायसं वाटून हसू लागला आणि म्हणाला, म्हणजे कालची रात्र तशीच पार पडली, काहीही न घडता. मग मी नव्हतं सांगितलं तुला की भूत भीत सगळं झूट आहे म्हणून?
तू उगाचच घाबरत होतास. पण आता वकील साहेब येतील, त्यांना काय सांगायचं? काहीच दिसलं नाही असं म्हटलं तर ते त्यांना पटणार नाही. हे लोक भलते श्रद्धाळू असतात रे. काही दिसलं नाही म्हटलं तर ते मला ताबडतोब हाकलून देतील या वाड्यातून. त्यांना पटायचंच नाही की मी खरा वारस आहे. शंकरने वकील साहेबांना काय सांगायचं हे मी त्याला यथास्थित जुळवून दिलं. आता ते खरेखुरे पहिल्यासारखं नाटक वटवणं हे त्याचं काम होतं. आमचा बेत ठरतो न ठरतो तोच दारात शिवराम आला आम्हाला उठवायला. आम्ही खाली गेलो, हातपाय तोंड धुतले. चहा घेत आहोत तोच वकील साहेब हजर. सकाळी अंथरुणातच सारं काही ठरवून ठेवलं होतं म्हणून बरं. शिवरामाने वकील साहेबांना चहा दिला. त्यांनी शंकरला विचारलं, काय, कशी गेली रात्र? शंकर काहीच बोलला नाही. त्याने इकडे तिकडे भयभीतपणे पाहिल्यासारखं केलं आणि वकील साहेबांच्या लक्षात नाही येणार अशा रीतीने हळूच मला डोळा मारला. मी अत्यंत गंभीरपणे त्यांना म्हटलं, सविस्तर सांगेल तो, आपण वर जाऊया. वकील साहेबांच्या हातातली रिकामी कब्बशी कितीतरी वेळ हातातच राहिली. आश्चर्याने डोळे विस्फारून त्यांनी मला विचारलं, म्हणजे तसं काही खरंच घडलं? मी खोदून खोदून विचारलं त्याला, पण तो काही बोलायलाच तयार नाही. मी गांभीर्य कायम ठेवून सांगितलं, तुम्हाला सांगतोय का पाहू? आम्ही तिघेही वर गेलो. शंकर बिछाण्यावर एका टोकाला कोपऱ्यात बसून राहिला, हुडहुडी भरून आल्यासारखा. मध्येच तो आजूबाजूला नजर टाकी एखाद्या भयानक स्वप्नात असल्याप्रमाणे त्याने चादर अंगभर पांघरून घेतली. तेव्हा मलाही क्षणभर संशय आला की याला काय होतंय आणि काय नाही. शंकर इतका चांगला नट असेल याची मला कल्पना कधीच करता आली नसती. मग सांगा बरं शंकरराव, काल रात्री काय घडलं? मी दार लावून घेतल्यानंतर वकील साहेब शंकरला आवर्जून म्हणाले, काही काळजी करू नका, खुशाल बोला. मी ते या कानाचं त्या कानाला कळू देणार नाही. सांगा सांगा. वकील साहेबांनी एवढा धीर दिला तरी शंकर बोलेच ना. अरे देवा, मी म्हटलं त्याच्याकडून इतकं पाठ करून घेतलं आणि हा आयत्या वेळेला दगा देतोय की काय? पण नाही, अखेरीस अडखळत अडखळत एवढंच बोलला, हातात मूल घेतलेली बाई, मला भीती वाटते. काहीतरी त्याला दिसलं हे नक्कीच. मी पुष्टी दिली. त्याशिवाय त्याची अशी अवस्था व्हायची नाही. पण काय दिसलं? प्लीज शंकरराव, मला सांगा. काकू तिला येऊन वकील साहेब बोलले, माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या काकांचा देखील माझ्यावर फार विश्वास होता. सांगेल तो. मी शंकरच्या जवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला. घाबरू नकोस शंकर, आता आम्ही आहोत ना. काय दिसलं तुला? सांग, ते सगळं सांग. क्षणभर शंकर शून्यात बघत राहिला. मग थांबत सांगू लागला, रात्री आम्ही गाढ झोपलो. मध्यरात्री कधीतरी मला जाग आली. कधी कोण जाणे, आपोआपच पाहतो तर कंदील विझलेला, सबंद खोली काळोखात आणि दरवाजावर तेवढा अंधूक उजेड. सावकाश, अगदी हळूहळू दरवाजा उघडला जात होता. मी बिछान्यात उठून बसलो. दरवाजातून थंडगार वाऱ्याची झुळूक येऊ लागली. मला भीती तर वाटतच होती, पण शेजारीच हा झोपला होता. पण त्याला उठवायचं काही मला सुचेना. भारल्यासारखा मी दरवाजाशी गेलो. एकटाच बाहेर पडलो. बाहेर कुणीच नव्हतं. पण मी थांबलो नाही.
कुणीतरी ओढून नेत असल्यासारखा चालतच राहिलो. थंडगार वारे वाहत होते. इथे शंकरने पांघरून अधिकच गच्च लपेटून घेतलं. जिना उतरून मी खाली आलो. दिवाणखान्यात तिथल्या प्रचंड घड्याळात 12चे टोले पडत होते. टोले पडायचे थांबले मात्र मला मुसमुसून रडण्याचा आवाज ऐकू लागला. मी आजूबाजूला वळून पाहिलं पण कुणीच दिसत नव्हतं. हळूहळू मुसमुसणं, हुंदके वाढतच चालले. आता त्यात एका लहान मुलाचं रडणंही मिसळलं. आवाज कुठून येतोय हे कळत नव्हतं. चारी भिंतींमधून जमा होऊन तो जणू काय घुमत होता आणि मग एका पुरुषाचा संतापलेला आवाज या रडण्याच्या आवाजावरतीही ऐकू येऊ लागला. शब्द कळत नव्हते, नुसताच आवाज घुमत होता. हे सगळं जोराने ऐकू यायला लागलं. दिसत मात्र काहीच नव्हतं. आवाज एवढा वाढला की त्यामुळे छत कोसळणार की काय असं वाटत होतं. मी कानठळ्या बसून कानात बोटं घातली आणि एकाएकी ते आवाज खाड दिशी थांबले. मी काहीसा भानावर आलो. दिवाणखान्यातून बाहेर पडलो आणि परत जिन्याकडे जाऊ लागलो. एवढ्यात काय झालं? वकील साहेबांनी विचारलं. जिन्यावरून धाड धावत एक भरजरी लुगडं नेसलेली बाई खाली उतरली. बाई म्हणजे नुसतंच बाईचं धड. त्यावर मुंडकं नव्हतं. तिने एक लहान मुलासारखं काहीतरी छातीशी घट्ट धरलं होतं. तिच्या पाठोपाठ एक राजबिंडा पुरुष धावत आला. त्याने तलवार उगारली होती आणि त्याचा चेहरा आसुरी द्वेषाने माखलेला होता. इतका क्रूर चेहरा मी जन्मात पाहिलेला नाही. ती दोघंही धावत माझ्यापर्यंत आली आणि त्या क्षणी मला एक स्त्रीच्या आवाजातली कर्कश किंकाळी ऐकू आली आणि दोघंही दिसेनाशी झाली. वकील साहेबांनी घाम पुसला. मी शंकरकडे पाहिलं. आता त्याची तंद्री लागली होती. मी जिना चढून कसा वर आलो माझं मलाच माहीत. भीतीने तर जीवाचं पाणी झालं होतं. पण तरीही कुठली तरी एक विलक्षण शक्ती मला पावलं टाकायला लावत होती. कसा बसा मी दाराशी येऊन हात पाऊल टाकणार तर दार बंद. हो ना? वकील साहेबांनी विचारलं. नाही, दार उघडच होतं. पण ते भरजरी लुगडं नेसलेलं बाईचं धड मुलाला हातात घेऊन दारातच उभं होतं. आता तिने मूल छातीशी धरलेलं नव्हतं. ते तिच्या हातात होतं. एखादं टरबूज फुटावं तसं त्याचं शरीर छिन्न विछिन्न झालं होतं आणि त्यातून रक्ताच्या धारा गळत होत्या. ते पाहून बहुधा माझी शुद्ध गेली असावी, कारण पुढचं काहीच मला आठवत नाही. सकाळ झाली तेव्हा मी माझ्या बिछानातच होतो. मग मी तिथे माझ्या पावलांनीच आलो की त्या शक्तीने बाहेर नेलं आणि तिनेच मला आणून ठेवलं? नाही, मला माहीत नाही. शॉकिंग, ॲब्सोल्युटली शॉकिंग, बट ट्रू. वकील साहेब उद्गारले. शंकरराव, तुम्हीच इथले खरे वारस आहात याविषयी मला तीळ मात्र शंका नाही. तुमच्या काकांनाही अगदी हा असाच प्रकार पाहायला मिळायचा. तुमच्या पूर्वजांमध्ये एका स्त्रीचा आपल्या नोकराशी संबंध आला आणि त्याच्यापासून तिला मूल झालं. तिच्या नवऱ्याला हे समजताच त्यानं तिचा शिरच्छेद केला आणि त्या मुलाचाही तात्काळ प्राण घेतला. त्या तिघांचीही पिशाच्च इथे अधूनमधून दिसतात. इतरांना नाही, फक्त वाड्याच्या मालकालाच. परत जाताना वकील साहेबांनी शंकरला गहीवरून मिठी मारली. त्या वृद्ध गृहस्थाने
शंकरला मालक म्हणून जो आदर दाखवला तो पाहताना मलाही उच्चंबळून आलं. ते गेले तरी शंकर त्याच तंद्रीत होता. काही वेळाने त्याची ती तंद्री ओसरली आणि मग मात्र तो खो खो हसत सुटला. असाच प्रकार दिसतो म्हणे. अरे, सगळे भुताटकीचे प्रकार सारखेच असतात. तो हसत हसत म्हणाला, भलतंच सोपं आहे हं या म्हाताऱ्या लोकांना भुताटकीच्या गोष्टी सांगून बनवणं. एक ठोकून दिली ना की काम फत्ते. कितीतरी वेळ तो हसतच होता. माझं हसणं मात्र तेव्हापासून कायमचं गेलं. त्या दिवसापासून आतल्या आत जळत राहतो. कुणाकडे सांगू शकत नाही. शंकरकडे तर नाहीच नाही. मी शंकरला जुळवून दिलेला तो प्रकार तो खोटा नव्हता. तो त्याने पाहिला नसेल, पण मी पाहिला होता, प्रत्यक्ष पाहिला होता. तो मला दिसला. याचा अर्थ एकच होता. मी रामदादांचा थोरला मुलगा होतो, शंकरचा थोरला भाऊ, काकांचा खरा वारस, वाड्याचा खरा मालक. इतके दिवस मी आईला पवित्र समजत होतो, पण रामदादांचा आणि तिचा संबंध, रामदादांच्या पूर्वजांप्रमाणे माझ्या वडिलांनी तिचा शिरच्छेद केला नाही, माझा प्राण घेतला नाही. त्यांनी स्वतःच आत्महत्या केली. कुठल्याही भुताटकीपेक्षा हे सत्य अधिक भयंकर आहे. पण ज्या आईविषयी मी परमोच्च आदर ठेवला, तिचं हे वर्तन कळूनही मी त्या धक्क्याने मरून गेलो नाही. अशा वेळेला माणूस जिवंत राहतो, पण त्याच्या जगण्याचा अर्थच बदललेला असतो, पूर्ण अर्थ बदललेला असतो. कथा संपली आहे, पण मला वाटतं श्यामच्या आयुष्याची एक नवी कथा आत्ता सुरू झाली आहे. त्याला अकल्पनीय असं नवं पान उघडलं गेलेलं आहे. नव्या कथेचं नवं पान. आणि श्याम, काय होईल त्याचं पुढे? खरंच येते ना मनात ही कल्पना.